पूरा नमस्कार। महत्वाची गोष्ट है, गलत का सामना हमेशा सीना ठोकर कीजिए, क्योंकि इतिहास तुम्हें बागी कहेगा लेकिन गुलाम नहीं। आवर्जून एक गोष्ट सांगतो, सरकारनं तुमची कुठली तरी कमिटी गेली, कमिटी भेटली आणि सरकारनं सांगितलं की यावर्षी आम्ही परीक्षा ऑफलाईन घेऊ पण पुढच्या वर्षीपासून परीक्षा ऑनलाईन घेणार आहोत। याचा अर्थ काय झाला माहिती आहे का? नवरा दलिंदर पाहण्यात आला, फक्त या वर्षीचं लग्न पुढच्या वर्षी होणार आहे। लग्न मात्र त्याच दलिंदरासोबत होणार आहे। मग आपण बेजार होतो की ती आपल्याला पसंत नाही म्हणून आपल्याला लग्न करायचं नव्हतं। मग सरकारनं काय सांगितलं, या वर्षी आम्ही ऑफलाईन घेऊ पण पुढच्या वर्षीपासून ऑनलाईनच घेऊ। अरे बाबा, आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही एवढ्या दिवसापासून बेजार होतो। छत्रपती संभाजीनगर असेल, लातूर असेल, या ठिकाणी आम्ही पोरं जमा केले, एकत्र आलो। एकत्र येऊन आमचा उद्देश होता, आम्ही एमपीएससीची स्ट्रॅटर्जी बॅच घेत नाही, एमपीएससीवर आम्ही थंबनेल टाकत नाही किंवा पोरांना आमची ही बॅच आहे, नामकन ढमकन पीडीएफ मिळेल, तज्ञ मार्गदर्शकन असं कधी बोललो बी नाही। पण हे तुम्हाला पोरांनो कळायला पाहिजे, तुम्हाला भावनिक कोण आहे। आणि एक गोष्ट, काही जणांना वाटलं असेल की मी पुण्यात आलो, पुण्यात आल्यावर कांगणे सर क्रेडिट घेतील किंवा प्रसिद्धी त्यांना मिळेल, तर मला प्रसिद्धीची धतुरा घेणं नाही। अरे तुम्हाला क्लासमध्ये पोरं सोडले तर तुमचा व्हिडिओ कदाचित कोणी पाहत नाही। इकडे गावाकडे ग्रामीण भागात गेले ना, मस्सीवर बसणारा पोरग बी व्हिडिओ पाहते, कळलं का? हा, शेतात असेल, कुठं कामावर असेल तर ते पोरग मा व्हिडिओ पाहते। मला प्रसिद्धीची गरज नाही, मात्र विनंती एकच होती की पोरांना फसवणं बंद करा, पोरांना भावनिक करणं बंद करा। पोरं तुम्ही जरासं सुधरा, तुमचं कोण आहे, तुमच्यासाठी कोण आहे, तुम्हाला भावनिक कोण करते, तुमच्याकडून पैसे कोण लुटते। मलाही त्या 3-4 दिवसात एवढी झक मारायची गरज नव्हती। त्या संभाजीनगरला, त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट त्या लातूरला जाऊन आम्ही एकत्र आलो। त्या लातूरच्या कमिटीनं बेजार होऊन पोरं जमा केले। इथं काही जण म्हणले की याला राजकीय वळण लागलं, त्या ठिकाणी मोर्चा काढला आम्ही लातूरला। तिथं एकही राजकीय नेता नव्हता, विद्यार्थ्यांची आरताक होती, विद्यार्थ्यांच्या मनातला राग होता म्हणून विद्यार्थी तिथं आला होता। मिळालं काय? आणि मग तुम्ही कोणतरी कमिटी, कोणत्या विद्यार्थ्यांनी मिळून ही कमिटी तयार केली होती त्याचं नाव मला सांगा। कमिटी म्हणजे नेमकं तुम्ही मुख्यमंत्री साहेबाला भेटले आणि मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला वेळ दिला, होय ना? मंत्री साहेबांनी तुम्हाला वेळ दिला, त्याचं ते प्रातिनिधिक काम आहे, तो जनतेचा सेवक आहे, त्याला वेळ द्यावाच लागेल, कळलं का? आणि तुमच्यासोबत मी गेलो मला भेटायला, अरे आपल्याला कांगणे सरला प्रोटोकॉलची गरज नाही। उद्या सांगा कोणत्या मंत्र्याला भेटायचं आणि कधी ते स्वतःचा फोटो टाकायचा, कळलं का? अजय सर सध्या सत्तेत जे आहेत का तेच 10-15 माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, त्यामुळे लक्षात घ्या, आपला कार्यक्रम लय डेंजर आहे। पण सांगायचं तात्पर्य, पोरं तुमची इथं फसवणूक झालेली आहे। सांगायचं तात्पर्य एक होतं, नवरा पसंत नव्हता, पाहायला तू गेला होता, फक्त या वर्षी तू लग्न नाही, पुढच्या वर्षी त्याच्यासोबतच तू लग्न आहे। हा कार्यक्रम म्हणजे तुमची झालेली फसवणूक आहे। तुमचं कोण आहे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, म्हणून पोरं जरासं जागे व्हा, नेतृत्वाला स्वीकारा, आपलं कोण आहे त्याला स्वीकारा। भावनिक करणारे, गोड बनणारे लोक जरासे लांब करा। आणि जर हेच करत गेले तर ऑनलाईन परीक्षेमध्ये पुन्हा पहिला सावळा गोंधळ होईल। TCSनं कार्यक्रम केला होता आपला पत्रामध्ये, टीनाच्या शेडमध्ये पेपर घेऊन पोराच्या आयुष्याला घोडा लागला होता, आणि पुन्हा तेच होत असेल तर यानंतर कांगणे सर तुमच्या आंदोलनात नसणार। आम्ही तर प्रमुख भूमिका घेतली होती, जोपर्यंत सरकार जाहीर करत नाही आम्ही परीक्षा ऑफलाईनच घेणार तोपर्यंत आम्ही थांबणार नव्हतो। पण आमच्या पदरी निराशा आली। कदाचित तुम्हाला वाटलं कांगणे सर इथं नेतृत्व करतील, कांगणे सर विद्यार्थ्यांचा आवाज होतील। मायचान सांगतो, मला एक मुलगी आहे, तिची शपथ घेऊन सांगतो, विद्यार्थ्याच्या भावनेशी आहे ना, विद्यार्थ्याला भावनिक बोलून पैसे कमवायचे एवढे वाईट दिवस माझ्यावर आले नाही। ज्या दिवशी वाटलं शिक्षण